अमृता गरोदर आहे. आता या निमित्ताने का होईना तुमच्या दोघींमधले गैरसमज दूर करणं जरा सोपं जाईल. मी त्या आर्यन सरतापेचा वंश माझ्या मुलीच्या पोटात वाढू देणार नाही. आतेबाई, तुझ्या बाबतीत जे निर्णय घ्यायचे ते मी घेईन. थोड्याच दिवसात मी आई होणार आहे. म्हणजे तुला बाळ होणार आहे? मुख्यमंत्र्यांना थोडा जरी संशय आला तरी प्रकरण आपल्या अंगाशी येईल. या दिवसात खाण्यापिण्याची पथ्य पाळली पाहिजे. देवाचा प्रसाद चांगला असतो, पण तो कोणी दिलाय तेही पाहिलं पाहिजे ना. बोला पुरंदरे साहेब, बोला. या प्रकरणात तुमचं डोकं चालावं असं सध्या तरी मला वाटतं. छे छे, अहो मी फक्त घोड्याला पाण्याजवळ आणू शकतो. नाही, आता त्याने पाणी कसं प्यायचं हे तुम्हीच सांगू शकता. मला असं वाटतं या प्रकरणात खूप संयमितपणे आपल्याला हालचाल करावी लागेल. तुम्ही जो आदेश द्याल ना तो आम्हाला मान्य आहे. नाही म्हणजे हातोडा हाणायचा हे नक्की. हे बघा, असल्या संधी पुन्हा पुन्हा येणार नाही हे 100%. हातोडा हाणला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? मला वाटतं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे करायला हवा. हे बघा साहेब, ही गोष्ट दिल्लीला म्हणजे हायकमांडच्या कानावर गेली पाहिजे. अहो दिल्ली ढवळून निघाली पाहिजे, तरच आपला फायदा आहे. आणि हे बघा, आपण इथं म्हणजे महाराष्ट्रात बसून कितीही दही घुसळलं तरी लोणी मात्र दिल्लीच्या माठातच जमा होणार. बरं झालं राधिका तू आलीस. आजचा पेपर वाचलंस का? हो, वाचला. त्याच संदर्भात मला बोलायचं होतं तुमच्याशी. चला, राधिका मॅडम आल्या म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं चटकन मिळतील. नाही म्हणजे सोनारानी कान टोचलेले बरे. हा काय? मला वाटतं पुरंदरे तुम्ही आता निघा. आपण पुन्हा भेटू. वागनीस, ज्या पत्रकाराने ही बातमी छापली त्याचं नाव काय म्हणालात? श्रेयस पाटील. मीटिंग फिक्स करा. ठीक आहे साहेब. आईने एक मुलगी पाहून ठेवली आहे. आपल्या शेजारच्याच गावातली आहे. सुगंधा तिचं नाव. आणि आता तर आपल्याला जास्त गरज पडेलच. घरात 2-2 बाळ येतील ना. नको ग स्वप्न बघायला जानकी. आपण आपला फक्त चिवचा विचार करू. अमृताचं बाळ काय भविष्य घेऊन येणार आहे कुणास ठाऊक. असं का बोलताय आत्याबाई? भविष्याबद्दल नको बोलायला जानकी. उद्याचा दिवस काय घेऊन येणार आहे कुणास ठाऊक. म्हणजे बघ ना, चिवच्या वेळेला आपल्याला वाटलं होतं चिव आली की परशू सुधारेल, त्याला जबाबदारीची जाणीव होईल. काय झालं? आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या. आत्याबाई, परशुरामांचं वेगळं होतं. पण अमृताला बाळ झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा हसू परत येईल ना. अमृताला बाळ झालं तर ना. अमृताला बाळ झालं तर ना. म्हणजे कसं आहे माहिती का राधिका, पाथरकर प्रकरणात सगळ्या नाड्या आपल्या हातात होत्या आणि समोरचा खेळाडू सुद्धा तितकाच कच्चा होता. त्यामुळे पटकन यश मिळालं. पण हे प्रकरण थोडं वेगळं आहे.
घोटाळा मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केलाय, त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं कितपत योग्य ठरेल? मला वाटतं या प्रकरणात निर्णय योग्य का अयोग्य हा रिझल्ट हातात आल्याशिवाय ठरवणं थोडं अवघड जाईल. त्यामुळे आपण जो काही निर्णय घेऊ तो घेताना थोडं धाडस दाखवायलाच पाहिजे. थोडं काय किंवा जास्त काय, बदनामी व्हायची ते होईलच. सध्या तरी आपण बदनामीपेक्षा आपल्या फायद्याचा विचार करू, जो मला तरी दिसतोय. का कोणास ठाऊक राधिका, पण या प्रकरणात तितका दम वाटत नाही मला. नरसिंहराव, दम नसेल तर दम निर्माण करा. तुम्हाला थेट भिडता येत नसेल तर विरोधी पक्षाचे नेते कर्णिकांची मदत घ्या. मुख्यमंत्र्यांविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणा म्हणा. कर्णिकांची मदत? ही तर आपल्या पक्षाशी सरळ सरळ गद्दारी झाली. काय दिलंय या पक्षाने तुम्हाला आजपर्यंत? रमावती मतदारसंघातून निवडून यायला कुठल्याही पक्षाच्या चिन्हाची गरज नाही. फक्त किल्लेदार आडनाव पुरेस आहे. तुझं बरोबर आहे राधिका, पण थेट पक्षांतर्गत बंडाळीचा शिक्का आपल्यावर बसायला नको ना. आपण थोडा पुढाकार घेणार आहोत. मागच्या वेळी कर्णिकांच्या मुलाला आपण खूप मोठं टेंडर पास करून दिलं. कर्णिकांना उपकाराची परतफेड करण्याची संधी तरी द्या. चला पुन्हा एकदा जुगार खेळून बघू. आणि प्रत्येक वेळी तुझ्या सांगण्यावरून टाकलेले फासे आपल्या बाजूनेच पडलेत. ठीक आहे, मग आजच कर्णिकांना फोन करा. कर्णिकांना फोन करूच. राधिका, मला तुझ्याशी थोडं वेगळ्या विषयावर बोलायचं. कशी आहेस ग सुनबाई? नाही, मला कळलं तू तिकडे गेलीस म्हणून. बरं झालं बघ. या घरात आहे तरी कोण म्हणा. जनकाका, मम्मांचं काही कळलं का? सगळे वकील लोक झटतायत तिला सोडवण्यासाठी. काय काळजी करू नको, समजू होईल ठीक. पण कधी? मम्मांना अरेस्ट होऊन सुद्धा आता बरेच दिवस होऊन गेले. हो बरोबर आहे तुझं. या आधीच तिला सोडवायला पाहिजे होतं, पण काय कळणं झालं. हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. आपली माणसंच परकी वाटायला लागली. पण काहीतरी मार्ग असेल ना. आपणच कुठेतरी कमी पडतोय. नाही, तसं नाही सुनबाई. आपण कमी पडत नाही, कोणतरी आपल्याला भारी पडतंय. तो कोण आहे हे कळलं ना की मग आपल्याला आपले डाव खेळायला सोपं जाईल. अमृता, अगं तयार झालीस का तू? चल, आपल्याला डॉक्टरकडे जायचंय ना. डॉक्टरकडे? डॉक्टरकडे कशा पाहिजे सुनबाई? समजा ठीक आहे ना व? काय आजारी बिजारी नाहीस ना तू? हो, म्हणजे जनकाका, मी नंतर फोन करते तुम्हाला. ठेवते. तर आहे हे सगळं असं आहे. निर्णय काय घ्यावा मला खरंच कळत नाहीये. मला तुझ्या मदतीची गरज आहे. नरसिंहराव, हा खूपच घरगुती प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही आत्याबाई किंवा जानकी किंवा जिजूंची मदत घेऊन सोडू शकता. त्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवण्यासारखा असता तर मी तुला कशाला विचारलं असतं. हे बघा, अमृता प्रेग्नेंट आहे. त्यात नुकतंच आर्यनचं असं झालंय. त्यामुळे हे सगळं प्रकरण खूपच भावनिक गुंतागुंतीचं आहे. मला त्या हरामखोराचा वंश माझ्या मुलीच्या पोटात वाढू द्यायचा नाहीये. म्हणजे
तुम्ही अमृताला अबॉर्शन करायला सांगणार आहात? राधिका, हे सगळं मला तिला सांगणं खूप जड जाईल. त्यामुळे प्लीज तू मला मदत कर. तू बोल तिच्याशी. कारण ज्याला कन्व्हिन्स करणं कठीण असतं त्याला तू कन्व्हिन्स करू शकतेस. पण आई होणं हा प्रत्येक बाईच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. ती बाई कोणाच्या मुलाची आई होणार आहे यावर सगळं अवलंबून असतं. तू बोल एकदा राधिका तिच्याशी. हे बघ राधिका, तू प्रयत्न कर. माझी खात्री आहे तुला यश मिळेल नक्की. वाकणीच गाडी काढायला सांगा, आधीच खूप उशीर झालाय. नाही, त्या लोकांना मी इथे भेटणार नाही आहे. ऑफिसवर बोलवा त्यांना. हा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण मला बोलायचं नसेल तर तुम्हाला बोलावं लागेल, ते पण आत्ताच्या आत्ता. मला अमृताबद्दल बोलायचं आहे. अमृताबद्दल बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. जर मला तिच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसेल तर तुम्हाला तिच्याबद्दल काहीही करण्याचा अधिकार नाही. म्हणजे मी तुम्हाला अमृताच्या बाळाबरोबर काही चुकीचं नाही करू देणार. तुमचं सगळं बोलणं ऐकलंय मी. त्यामुळे तुम्हाला मी असं नाही वागू देणार ज्यामुळे अमृताच्या बाळाला धोका पोचेल. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अमृताचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आता तिच्या बाळाच्या मागे लागलीस. मी काय म्हणतेय तुम्हाला चांगलंच कळतंय, पण तुम्ही असे का वागताय हे मला कळत नाही. बास झाले तुझे फुकटचे सल्ले. हा माझ्या घरातला प्रश्न आहे, त्यामुळे तू ढवळाढवळ करण्याची काही गरज नाहीये. काका, काय ग, तू असं असताना सुद्धा ओळखलंस परत मला? शी बाबा. काका, मी 1000 माणसांमधून सुद्धा तुला ओळखू शकते की हाच माझा वामन काका. असं असताना पण हे दरवेळेला तू ओळखतेस बाबा मला, असं नाही चालणार. तुला आठवतंय लहानपणी तू त्या गॅदरिंग मध्ये काम करायचीस शाळेच्या नाटकांमधनं? तेव्हा सुद्धा मी प्रेक्षकात बसलेला असताना बरोबर ओळखायचीस मला, शोधून काढायचीस. आणि तेव्हा खरं सांगू का, काही जोक वगैरे झाला ना स्टेजवर, मी मोठमोठ्यांना हसायचो मुद्दाम. नाही झाला तरी हसायचो ग. कारण माहितीये, तू मला तिकडनं शोधावंस, ओळखावंस आणि जरा हसावंस म्हणून. अगं लहानपणी काय हसरी होतीस तू. माझी गोष्ट वेगळी होती. काय वेगळं होतं ग? हा, काही वेगळं नव्हतं. आणि आता काय असं वेगळं आहे? हसलीस की माझ्याकडे बघून आता छान. का मी ते तुझ्याकडे बघून असले रे. मग मी काय म्हणतोय, माझ्याकडे बघून हसली हो की नाही? अच्छा, मी असा होतो म्हणून हसलीस? ए, तू जर हसणार असशील ना, मी आयुष्यभर असा राहायला तयार आहे. कम्प्लीट. तू हसत राहा बाळा. असं ठरवून चेहऱ्यावर हसू आणता येतं का नाही? येत. अरे हसायचं आपण.
तुला आठवतंय का? तुला कसं आठवणार मला? म्हणजे जेव्हा तू नर्मदा वहिनीच्या पोटात होतीस ना, त्यावेळेला नर्मदा वहिनीला मी असा काहीतरी गंमत करून हसवायचो माहितीये, हसत हसायची सारखी ती. म्हणून मग तू पुढे हसरी झाली, कळलं ना? असा चेहरा करून बसशील ना सारखी, तर येणारं बाळ सुद्धा रडकं होईल ना. चेहरा एकदम असा, हे बा असा आईन्स्टाईन टाईप. आईन्स्टाईन मेंदू बरा पण चेहऱ्याचं काय? चेंडू असा. गुड गुड गुड. असं हसत राहायचं ग, हसत राहायचं. जरा बरं वाटतं त्यांनी, हो की नाही? हो की नाही? अरे आत्या, बरं झालं आलीस. मी सांगत होते हसायचं, कायम हसायचं. हे आत्या मला सांग, हिचं बाळ तुला कसं हवंय? हसरं का रडकं? हसरं की नाही? हा, मला तर हसरंच हवंय. हा, कायम हसणारं बाळ मस्त वाटतं. अमृता आर्यांच्या मुलाची आई तेव्हाच होईल जेव्हा ती त्या मुलाला जन्म देईल. आणि मी त्या मुलाला या जगात येऊच देणार नाही. काय गंमत आहे बघ आत्या. काल परवापर्यंत आपण जिला लहान लहान म्हणत होतो, ती आपली अमृता, आता ती आई होणार आहे. काय ग, तू अशी शांत का? आनंद नाही का झाला? आनंद झालाय रे, पण तो किती टिकेल कोणास ठाऊक. किती टिकेल म्हणजे? म्हणजे अमृता आई होणार याच्या आनंदापेक्षा अमृताची काळजीच जास्ती वाटतेय बघ. मी समजू शकतो तुझ्या काळजीचं कारण, पण नको करूस काळजी. अगं अमृता आपल्या घरात आहे, एवढं लक्षात ठेव. म्हणूनच तर जास्त काळजी वाटते. म्हणजे काय बोलतीस तू आत्या? हे मूल जन्माला यावं अशी नरसिंहाची इच्छा नाहीये, असं दोनदा बोलून देखील दाखवलंय त्याने. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. कोणाच्या मनात काय वेगळं चाललंय आता बाई? आणि काय रे वामन, वकिली चालत नाही म्हणून तू काय सर्कशीत नोकरी धरलीस का काय? नाही रे, पण तुला आठवतंय ना, नर्मदा वहिनी आई होणार ही बातमी मला जेव्हा पहिल्यांदा कळली होती ना, तेव्हाही मी असाच टोप्या वगैरे घालून घरभर नाचलो होतो. आता अमृता आई होणार आहे. होणार आहे ना नक्की? मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडनं मिळावी अशी अपेक्षा आहे. हल्ली बरेच प्रश्न पडायला लागलेत तुला वामन. ए बाबा, माझ्याकडे नको असं बघू. काल तू बोलताना मला जे काही जाणवलं तेच बोलली आहे मी त्याच्याजवळ. काल आणि आज मध्ये बराच फरक आहे आतेबाई. काल मला वाटत होतं बाळ नकोय, पण आज वाटतंय बाळ हवंय. मग तुम्ही राधिकाताईंशी जे बोलत होतात ते खरं की खोटं?